रेखाताई, मला हे विचारायचं आहे की बाबा ग्रामीण जर क्षेत्र बघितलं तर आजही ग्रामीणचे जे लोक आहे हे मागासलेले आहे, शेतकरी राहो किंवा तिथले युवा राहो, यांना ग्रामीणमध्ये रोजगार अजूनही त्या प्रमाणात उपलब्ध नाहीये. याचं काय रिझन वाटतं तुम्हाला? आता सध्या ग्रामीणमध्ये युवा पिढी आणि महिला ह्या दोघांमध्ये जे अंतर आहे, युवा पिढी आताची सगळं मीडियाद्वारे, पत्रकारांद्वारे, पेपरद्वारे, व्हॉट्सअपद्वारे हे खूप समोर गेलेली आहे. ग्रामीणचा युवा आणि शहराचा युवा यामध्ये फरक आता भरपूर जाणवतो. शहराचा तरुण आणि ग्रामीणमधला तरुण शहरातल्या तरुणासारखा वागायला पाहतो आणि व्हॉट्सअपच्या द्वारे ग्रामीणमधल्या तरुणाला एक शहराची ओढ लागलेली आहे, पण शिक्षणाची ओढ मात्र फार कमी लागलेली त्याला. शिक्षणात पिछाडलेला आहे आणि इतर ज्या बाबी आजकाल ज्या राबवल्या जातात पेपरद्वारे, मीडियाद्वारे, व्हॉट्सअपद्वारे, त्यामुळे ते तरुण ग्रामीणमधले शिक्षणाकडे मागे गेलेले आहेत. म्हणून ग्रामीणमधला विकास होताना आणि त्यांना शहराची ओढ लागल्यामुळे ते ग्रामीणमध्ये न राहता शहरामध्ये यायला लागले तरुण, पण शिक्षणाकडे मागासलेले. घरची परिस्थिती सुद्धा त्याला कारणीभूत आहे तरुणाला. आणि ग्रामीणमध्ये रोजगार, एकतर आमच्या भागामध्ये मिहान आलेला आहे, तिथे तरुणांना, आमच्या ग्रामीणमधल्या तरुणांना घ्यायला पाहत नाही, कारण त्यांचं शिक्षण कमी आहे. एकच मुद्दा, एक मेन महत्त्वाचं कारण म्हणजे शिक्षण. ग्रामीणमधल्या तरुणाला शिक्षण नसल्यामुळे मिहानची कंपनी घ्यायला तयार नाही आहे. जी रेखाताई, एक मुख्य प्रश्न हा असा विचारतो मी की बाबा ग्रामीणमध्येच नवीन फॅक्टऱ्या ज्या आहे या यायला पाहत नाही. तो जो क्षेत्र आहे, आता मिहान तर ठीक आहे, पण ग्रामीण पर्टिक्युलर जे गाव आहे त्याच्यात एखाद्या फॅक्टऱ्या येऊन जेणेकरून तिथल्या बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो, तर तिथे फॅक्टऱ्या यायला पाहत नाही. याचं काय रिझन वाटते तुम्हाला? तिथे फॅक्टऱ्या यायला पाहिजे कारण तिथे जे लोकप्रतिनिधी आहेत तिथले, त्यांनी आणि आमचे आमदार, आमचे खासदार यांनी जर फॅक्टरीला तिथे येण्याचं परमिशन दिली तर फॅक्टरी येऊ शकतो ना. ग्रामीणमध्ये न यायला कारण नाही आहे. तिथले तरुणांना रोजगार सुद्धा मिळू शकतो. फॅक्टरी येण्याचं कारण नाही, ती कंपनी तिथे यायला तयार आहे, पण सहभाग असावा खासदारांचा, आमदारांचा, आमच्यासारख्या गाव पातळीच्या लोकप्रतिनिधींचा, तेव्हा त्या लोकांना रोजगार मिळेल. आपल्या इथले प्रतिनिधी सक्षम नाही मॅडम, गाव म्हणजे विकासाला घेऊन आपल्या इथे एकमत नाही आहे किंवा सक्षम नाही आहे आणण्यामध्ये? नाही, आता सध्या तरी आपल्या सरकारला एकच वर्ष झालेलं आहे, येणार, पण त्याला वेळ लागणार. एकदम आल्याबरोबर आता सरकार जेव्हा आलं तर मिहानला गती आली. आजपर्यंत मिहानला गती नव्हती. त्या पद्धतीने सुद्धा MIDCला गती आली. आमच्या बुटीबोरी सर्कलमध्ये 15 गावं MIDCच्या अंडरमध्ये गेले. आता तिथे मोठं एक MIDCचा एरिया झाला, तिथेही रोजगार मिळणार तरुणांना. त्यामुळे असं म्हणण्याचा उद्देश नाही का फॅक्टरी येण्यात इंटरेस्ट नाही आहे. फॅक्टरी येतील, पण त्याला वेळ लागेल. ताई, एक प्रश्न असा आहे की वेगळा विदर्भ होईल असं वाटतं का तुम्हाला? जर वेगळा विदर्भ झाला तर किती फायदा ग्रामीण आणि सिटीमध्ये होऊ शकतो? वेगळा विदर्भ व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे. आणि आताची स्थितीमध्ये कसं वेगळा विदर्भ होणं फार गरजेचं झालंय, कारण पश्चिम महाराष्ट्रातच जे आजपर्यंत सगळं जे काही घडलं ते पश्चिम महाराष्ट्रात घडलं. आमचा विदर्भ फार मागे राहिला, म्हणून वेगळा विदर्भ व्हायला पाहिजे. आमचं भाजपचं आघाडीचं, आमचं सरकार जे आहे भाजपचं, ते सुद्धा उत्सुक आहे वेगळा विदर्भ व्हायला. कारण निवडणुकीच्या आधी आम्ही प्रचाराचा जो जाहीरनामा काढला होता त्यामध्ये सुद्धा विदर्भ वेगळा झाला पाहिजे हा मुद्दा होता, तर तो व्हायलाच पाहिजे असं माझं मत आहे. वेगळा विदर्भ करेल का पण भारतीय जनता पार्टी? वेगळा विदर्भ करेल, पण त्याला वेळ लागेल. ठीक आहे.